ओपनिंगला असली काही ट्रेंडिंग रिमिक्स गाणी वाजवली ना, अक्षरशः माहोलच सेट झाला. आज मी चाललेलो भोगाव राशिवडे कोल्हापूर इथं. जाताना जे हे लेक दिसलं म्हणलं इथंच व्हिडिओ करावा. लोकेशनवर गेलो तर आधी साऊंड अँड कंपनीचा द सोल्जर ऑडिओ भोगावती इथं पूर्ण सेटअप नाही, अक्षरशः माहोल तयार करून ठेवलेला. या साऱ्या ओपनिंग नंतर आता अपेक्षा होती साऊंडची क्वालिटी आणि त्याच्यावरती डीजेजनी असली एकापेक्षा एक ट्रेंडिंग रिमिक्स लावलीत ना, आलीच. पण अक्षरशः माहोल सेट झाला. मी खरंच आत्मा थंड विषय. I like the way you moving to the drum. The simulation. कानात फक्त 50 रुपये जरी अडकवलं असलं ना, या गाण्यांना डायरेक्ट फील झाला असं. थोड्यात आली की तिथं डीजे आरती, मग काय पब्लिक हालते तिथनं. बस बाबांनो, जातो मी. बाकीचं आता रेवा, मला तुला बघायचंय. मला रेवा बघायचंय. पण गाव रेवा जंगलात आहे का? मला वाहून रेवा बघायचंय. पण रेवा कुठली पोरगी नाही. रेवा आहे एक साऊंड सिरीज जी असणार आहे आपल्या आधीच वर्ल्ड भाऊ म्हणजे आदिनाथ सातव शेट यांची आधीच साऊंड याची ब्रँड ही रेवा सिरीज जी चर्चेचा विषय होती काही दिवसांपूर्वी जेव्हा लॉन्च झाली तेव्हा. आणि आता आपल्या पंचकृषी म्हणजे कोल्हापूर साईडला पहिल्यांदाच ती लॉन्च होत्या सोल्जर ऑडिओ भोगावती राशिवड्या इथं करवीर तालुका. आणि त्याच ओपनिंगला मी आज चाललोय. म्हणूनच मी म्हटलं रेवा मला तुला ऐकायचंय, मला तुला फील करायचंय. सो मी चाललोय आज रेवा ऑडिओ सोल्जर ऑडिओ यांच्या ब्रँड न्यू रेवा सिरीज पावडेड बाय आदिश साऊंड यांच्या ग्रँड ओपनिंगला. सो माझ्यासोबत तिथं असणार आहेत बरेच डीजे सॅपी, डीजे आरती आणि डीजे बाकी बरेच आहेत. लाईट वगैरे पण आहेत आणि आदिशेट पण असणार आहे जे व्लॉग करायचे आधी साऊंडचे तुम्हाला माहित असतील. आणि मी या भारी लोकेशनवर आहे, तुम्हाला दाखवतो प्लेट. तर भावानो मी तुम्हाला दाखवतो लोकेशन. फक्त बघा, तुम्ही इज्जत द्या लोकेशनला. हे बघा कसा विषय. सो हेच लोकेशन आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की चाललो आहे आज सोल्जर ऑडिओ यांच्या ग्रँड ओपनिंगला भोगावती राशिवडे या ठिकाणी. सो मला तिथं इन्व्हाइट केले ओपनिंगला आणि ती रेवा सिरीज एक्सपिरियन्स करायला. कारण की जेव्हापासून ती लॉन्च झाली त्याच्यानंतर आपल्या आसपास एक ठिकाणी सांगलीमध्ये लॉन्च झाली ती मी ऐकलेलं, पण मला ते शूट करायला टाइम मिळाला नाही किंवा आपल्याला चान्स भेटला नव्हता. सो आज मला तो चान्स भेटतोय आणि मी चाललोय फायनली रेवाच्या ओपनिंगला. सो तुम्हाला पण सांगेनच मी की रेवा ऍक्च्युली वाजते कशी आणि तिचा परफॉर्मन्स कसा आहे काय आहे. तुम्ही आता बघताय की आपलं बरेच चाललेत व्लॉग ओपनिंगचे. सो असंच सपोर्ट आणि प्रेम द्या ह्या सुद्धा ऑडिओला वगैरे आणि ह्या व्लॉगला सुद्धा. आणि लोकेशनला पण इज्जत द्या तुम्ही. सो चला जरा पण न वेळ घालता आपण जाऊया, कारण की आपल्याला जायचं आहे भरपूर लांब. आणि या लोकेशनला मला सोडू वाटण झाले, पण आपल्याला साऊंड पण बघायचं आहे, रेवा पण आखली ऐकायची आहे. लेट्स गो. रेवा पाशी जाऊन भेटतो तुम्हाला.
गाईज आपण पोचलोय आणि इथं पाठीमागं बघू पूर्ण सेटअप आहे आणि पाऊस इतका जास्त आहे की काही बोले. तर लोकेशन बघू शकता, लोकेशन पण भारी आहे, सगळंच भारी होतं. पण आम्ही येताना पण इतका आपल्याला कोल्हापूरचं ट्रॅफिक लागलं आणि इतका पाऊस लागला की काही बोले. मला पोहोचायला थोडासा वेळ झाला, पण प्रॉपर अजून साऊंडचेक वगैरे व्हायच्या आधी मी पोहोचलोय, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता बघूया किती वाजता काय होतंय, पण मी इथं पोहोचलोय आणि मी एवढा नटून थटून आलोय, पण राव रेनकोट काढता येणार नाही असं वाटायला लागले. सो पोहोचलोय लोकेशनवर, ओनरला वगैरे भेटतो आधी आणि त्याच्यानंतर आपलं पुढचं शूटचं बघूया काय होतंय. रेनकोट तर नाही काढत मी, ऍडजस्ट कर. काय कसा आहे, चोम्या लुक बोलते, चोम्या लुक बोलते पाहून काय लुक तुम्हाला समजून झाले. रेनकोट काढू की नको हे पण कळण झाले, पण पाऊस तर लय खतरनाक आहे. शूट करूया चला. Repeat.
you're moving to the drum. Connect your mind. Connect your soul. Connect your body. Enter the simulation. मी आज करतो स्वतःची मेहनत स्वतःवर नाच करतो 2 करोड काळजांवर राज करतो हा नाच करतो डॉन फक्त बस तुमच्या फ्युचरच्या प्लॅनिंग मी आज करतो स्वतःची मेहनत स्वतःवर नाच करतो 2 करोड काळजांवर राज करतो गो गाईज माझ्या पाठीमागं बघू शकता तिकडं ओपनिंग चाललंय पण मला सिस्टीम बद्दल तर बोलतोच मी सिस्टीम कशी वाटली त्याच्याबद्दल पण त्याच्या आधी मला बोलायचं जो प्ले करतोय ना कोण प्ले करतोय मला बघायचंय ओपनिंगला असेच ट्रॅक पाहिजेत आणि अशाच ट्रॅकनं मजा येते भावानो मजा आली ओपनिंगला आणि सिस्टीम बद्दल बोलायचं झालं तर सिस्टीम खतरनाक आवडली बरं का आई शप्प सांगतो एकदम असं प्रोफेशनल सिस्टीम असल्यासारखी वाटत्या म्हणजे आपल्या इकडे ब्रँड म्हटलं की एकदम हार्ड बेस वगैरे लागतो प्रॉपर बेस आणि टॉप पण लाऊड आहे पण कानात जात नाही आणि बेस बद्दल बोलायचं झालं ऐ थांब माझा कॅमेरा बेस बद्दल बोलायचं झालं ना बेस एकदम असं इंटरनॅशनल ब्रँडचा कसं सॉफ्ट पण पडतो व्हायब्रेशन जास्त असतात आणि फील येतो तो बेस अंगाला सगळ्या तसा बेस वाजतोय आणि नियोजनाचं बोलायला गेलं तर एवढा पाऊस असून पण जेवढं नियोजन खतरनाक झालं जे स्ट्रक्चर आहे किंवा पायरो गन्स वगैरे किंवा सगळंच लय मजा आली प्रॉपर सगळा सेटअप चाललाय मी आता आलतो तुम्हाला हेच सांगायला आलतो की सेटअप आई शपथ भारी आवडला रेवा सिरीज रेवा मज्जा करायला लागल्या सो चला पुढे जाऊन बघू आणि थोडे आपले फ्रेंड्स पण आलेले दिसतात त्यांना भेटू आणि परत सिस्टीम करतो सिस्टीम बद्दल तर मी बोललो पण इथं क्लब वाईब आहे एकदम मी बघू शकतो अशी क्लब वाईब यायला लागल्या आता सेटअप बंद केलाय आणि हा म्हणतो कॉम्पिटिशन सेटअप लावायला हे पहिलं पण सिस्टीम लय भारी वाटली आधी सरांसोबत पण भेटलो ओनर सोबत पण भेटलो आणि ऑल ओव्हर माहोल मला येताना पाऊस होता त्यामुळे वाटत होतं की काय होतं काय माहित नाही पण हे बघू शकता
बिग पब्लिक पण आलं तर मगाशी तुम्ही बघितलं आणि ओपनिंग पण लय भारी झाले. आता इथून पुढे काय होतं बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. भावानो भाऊ बोलला ते खरं झालं. कॉम्पिटिशन थोडा वेळ चालू केला पण कॉम्पिटिशनचे ट्रॅक नाही आवाज वाढवून प्रॉपर ओल्ड सॉंग लावलं आणि फटके बरोबर येत होते. जेवढा ब्रँड आहे तेवढा यात पण वाजला. पाठीमागे साऊंड चालू आहे आणि मी जर साईडला आलो तर आपली साऊंड काय कसं मी लगेच भेटा येत्या. तिथं आपलं घेत नाही एक बघितलं मी साईडला आलं घेत येत आहे काय आणि आपली गाडी पण सगळ्यांना ओळखत्या. जाऊया अजून एकदा पुढं. हे सांगायचं होतं की कॉम्पिटिशनला पण फटके पडतात चांगलं. तर लेट्स गो जाऊया परत एकदा. शूट वगैरे झालंय आणि मी आलोय आता इकडे हॉटेलला जेवायला. इकडे बघू शकता हॉटेल आहे तिथं आपण जेवायचं आता व्हेज नॉन व्हेज ठरवू. पण त्याच्या आधी भावानू भिजलेलं वन साईड त्यामुळे जरा असं पुसापुशी करूया म्हणलं आणि बसूया जेवायला. त्याच्यानंतर मी तुम्हाला तिथंच बसून बोलतो. मी साऊंडचा रिव्ह्यू तर तुम्हाला सांगितला पण बाकी ओपनिंग बद्दल पण मला बोलायचं. सो स्टे ट्यून. मी जेवतो तोपर्यंत व्हिडिओला लाईक वगैरे करा आणि भेटतो थोड्या वेळाने. इज्जत द्या पावसात भिडून ब्लॉक करतोय.